मागच्या 7 दिवसांपासून राज्यभरातनं वारकरी मजल दर मजल करत आळंदीमध्ये दाखल झाले। डोक्यावरती तुळशी वृंदावन, टाळ मृदुंगाचा गजर असं करत लाखोंच्या संख्येनं वारकरी हे इंद्रायणी घाटावरती माऊलींच्या समाधी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी दाखल झाले। इंद्रायणी घाटावरनच आपण ही दृश्य पाहत आहोत। प्रचंड थंडी वाढलेली आहे पुण्यामध्ये आणि पुणे ग्रामीण भागात, आणि त्यातच वारकऱ्यांची सुद्धा मांदियाळी मोठ्या प्रमाणात आळंदीत दिसली। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। साम्राज्य संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा आज 729वा संजीवन समाधी सोहळा। या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त माऊलींच्या अलंकापुरीमध्ये लाखोंच्या संख्येनं वारकरी बांधव दाखल झाले। हैबत बाबांच्या पायरी पूजनाने या संजीवन समाधी सोहळ्याची सुरुवात झाली। काल रथोत्सव सोहळा देखील पार पडला आणि आज मुख्य संजीवन समाधी सोहळा दुपारी 12च्या सुमारास पार पडणार आहे। तत्पूर्वी पहाटेच्या कडाक्याच्या थंडीमध्ये वारकरी बांधव या पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नान करतायत आणि माऊलींच्या दर्शन घेण्यासाठी दर्शन बारीला उभं राहतात। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी बांधव या सोहळ्यासाठी अलंकापुरीमध्ये येत असतो। त्याचबरोबर पंढरपूरहून संत श्रेष्ठ नामदेव महाराज आणि भगवान विठ्ठलाची पालखी सुद्धा या पालखी सोहळ्यामध्ये दाखल होत असते आणि आज माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला ते हजेरी लावत असतात। त्यामुळे अलंकापुरीमध्ये आज भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, आळंदी देवाची।